पंगतीतील शाक. आता शाक म्हणजे काय? वांग बटाट्याची जी मिक्स भाजी बनवली जाते ना, पंगतीमध्ये वाढली जाते त्याला शाक बोलतात. किंवा चवळी बटाट्याची भाजी मिक्स बनवली जाते ना, पंगतीमध्ये वाढण्यासाठी त्यालासुद्धा शाक बनतात. तर अशी आज ना आपण ही चवळी बटाट्याची शाक म्हणजेच चवळी बटाट्याची रस्साभाजी बनवतो आहे. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चवळी रात्रभर भिजवली 1 वाटीभर आणि 1 वाटीभर बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्यात. वाटण बनवण्यासाठी कांदा, सुकं खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली. काही मसालेसुद्धा वापरणार आहोत आपण. लगेचच वाटण बनवण्यासाठी फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये कांदा घालू. तर सुरुवातीला ना कांदा थोडासा लाल करून घेऊन त्यामध्ये थोडंसं मग सुकं खोबरं घालू, आलं घालू, लसूण 10-12 पाकळ्या, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळसुद्धा घालत होतो आपण. तर आता पंगतीतील आचारी पद्धतीने ही भाजी बनवताना ना सुकं खोबरं, पांढरे तीळ, धने, जिरे यांचं वेगळं असं सुकं वाटण बनवलं जातं. फोडणीमध्ये कांदा, टोमॅटो बारीक चिरून घातला जातो आणि ते सुके मसाले घालून चवळी, बटाटा असं घालून ते बनवलं जातं. पण अगदीच आपण हे घरी बनवतो आहे तर अगदी सोप्या पद्धतीने होईल असं आपण बनवू. जसं की आता या मसाल्याच्या वाटणामध्ये मी सुरुवातीला कांदा परतला आहे, सुकं खोबरं घातलं आहे, टोमॅटो घातला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण 10-12 पाकळ्या घातल्यात आणि 1 चमचाभर पांढरे तीळ घालून मिश्रण जे आहे ना ते मिक्सरला वाटण करून घेतलं आहे. आता लगेचच फोडणी करून घेऊ. तर फोडणीसाठी कुकर घेतला आहे मी. कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे मोहरी घातली, थोडंसं जिरंसुद्धा घालू आणि 1-2 तमालपत्र, दालचिनी 2 घेतलेत आणि 1 तमालपत्र. तर वाटणामध्ये आपण अजिबातच गरम मसाला वापरला नाही आहे. कढीपत्त्याची पानं घालू आणि मसाले घालू. मसाल्यांमध्ये घेतलं आहे लाल तिखट, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला. तर गरम मसाला नक्की घ्यायचा आहे. सोबतच आपले मसाले असतील ते घरचे, साठवणीचं लाल तिखट असेल, गोडा मसाला असेल, मालवणी मसाला असेल, जे असतील ते घ्यायचे. तेलामध्येच मसाले घातले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर आपल्याला मसाले पावडर वापरायचे नसतील ना, एखाद्या वेळी मसाले पावडर, धनेपूड, जिरेपूड नसतील तर मग अख्खे धने, जिरे आपण जेव्हा वाटण बनवतो ना तेव्हा त्यामध्ये घालून वाटण बनवलं म्हणजे अगदीच भारी. तर या ठिकाणी मी धने जिरे पावडर वापरणार होती, यासाठी ना वाटणामध्ये धने जिरे घातले नव्हते. फोडणीमध्येच 2 मोठे चमचे वाटण घातले. तर वाटण अगदीच 2 चमचे वापरलं मी. आपण जे वाटण बनवलं ते साधारण अर्धा किलो आपली जी चवळी आहे ना तर इतकी भाजी बनवून तयार होते आणि हे वाटण अगदी आठवडाभर मस्त असं फ्रीजमध्ये टिकलं जातं. तर अगदीच आपण 2 वाटी, 1 वाटी बटाटा घेतला आणि 1 वाटी चवळी. तर तर यासाठी ना 2 मोठे चमचे आपलं वाटण पुरेसं आहे, बाकीचं मी ठेवून दिलं होतं. आता लगेचच बटाट्याच्या फोडी घालू. आता पंगतीतील भाजी बनवताना आचारी पद्धतीने बनवताना सालासकट बनवलं जातं. आज आपण सालं काढून घेतलीत बटाट्याची. चवळी 1 वाटीभर भिजवलेली. आता या कुकरमध्ये ना 2 शिट्या काढून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे. शेवटी ना चवीनुसार मीठसुद्धा घालून थोडंसं पाणी घालून गरम, कुकरमधून पाणी बाहेर येऊ नये यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून कुकरला 2 शिट्या काढून घेऊ. कुकर अगदीच थोडा मोठा असेल ना तर एका शिटीमध्ये सुद्धा बटाटा आणि चवळी शिजून तयार होते. तर चवीनुसार शेवटी मीठ घातलं आहे, अगदी थोडं पाणी घालू. तर नंतर आपण हवं तसं गरम पाणी घालून सैल भाजी बनवू शकतो. पण आता कुकरमधून पाणी बाहेर येऊ नये यासाठी ना सुरुवातीला अगदी थोड्याशा पाण्यामध्ये असं हे पाहू शकता अगदी थोडंसं पाणी घालून झाकण लावून कुकरला 2 शिट्या घेऊ. तर या ठिकाणी मी कुकरला 2 शिट्या काढून घेतल्यात आणि गार करून कुकर उघडून घेतला आहे थंड करून. आणि पाहू शकता मस्त असं आपली चवळी बटाटा कुकरच्या 2 शिट्टीतली भाजी बनवून तयार आहे अगदी आचारी पद्धतीने. तर या पद्धतीने अशी ही भाजी बनवून ना नक्की पहा. नुसतं चवळी बनवण्यापेक्षा चवळीमध्ये असे हे बटाट्याच्या फोडी घालून हे जे मसाल्याचं वाटण बनवले ना ते घालून नक्की बनवून पहा. तुम्हालासुद्धा नक्की भाजी आवडेल. तर पाहू शकता आता आपल्याला सैल हवी, घट्ट हवी त्यानुसार या ठिकाणी गरम पाणी घालून व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊ. तर चवीला अगदी भन्नाट अशी ही भाजी लागते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुकरच्या 2 शिटीमध्ये तयार होते.
कुकरमध्ये शिजवायची नसेल ना तर तुम्ही अगदीच पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता. कारण इथं आपण चवळी जी आहे ती भिजवली होती आणि चवळी भिजवली म्हणजे ती खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला. बटाट्यांसोबत ती आपण पातेल्यामध्ये सुद्धा व्यवस्थित शिजवू शकतो. आता पुन्हा यामध्ये आपण कोणतेच मसाले वगैरे परत वापरले नाही आहेत आणि या ठिकाणी मस्त असे अगदी झटपट आपली चवळी बटाटा शाक बनून तयार आहे. पंगतीतील आचारी पद्धतीची चवळी बटाटा रस्सा भाजी. इथं मी कुकरही उतरवून घेतला होता आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झाली पाहू शकता. तर थोडी गार होईल तशी घट्ट झाली असं आपल्याला वाटलं ना तर गरम पाणी घालून आपण ही सैलसुद्धा करून घेऊ शकतो. आपल्याला जशी घट्ट हवी सैल हवी त्यानुसार. आणि इथे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि या ठिकाणी मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झाली. तर घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आचारी पद्धतीची ही शाक चवळी बटाटा शाक पंगतीतील एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना लगेचच सबस्क्राईब करा. रेसिपी मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर आपण जे वाटण बनवलं आहे ना तर त्या वाटणामध्ये अशा बऱ्याचशा आपण शाकभाजी रस्सा भाजीसुद्धा बनवू शकतो. तर तुम्हाला ही वाटण आणि ही शाकभाजी कशी वाटली पंगतीतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये पंगतीमध्ये आचारी पद्धतीने ही भाजी बनवली जाते. तर आज आपण ही घरच्या घरीच सोप्या पद्धतीने बनवली. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.